नमस्कार मंडळ, मी सुधीर कुळे SK सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आता थंडीचा महिना सुरू झाला आहे मित्रांनो। एक 4-5 दिवस झाले कोकणामध्ये गावाकडे खूपच जोराची थंडी आहे। मी कानटोपी घातले, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल तर जवळजवळ 9:15 वाजले सकाळचे, 9:30 झाले, सॉरी 9:35च्या पुढे झालेला आहे टायमिंग। तर आत्ताच मी आलो आहे इकडे या शेतामध्ये बघा। तर हे नाचणीचं जे तूस आहे, जे पात आहे ते आता सुकत चाललं आहे आणि ते कापण्याचं काम चालू आहे। आता कापायला घेतो म्हणजे कसा हा जो चोंडा आहे ना, म्हणतात की जी जमीन आहे ती मोकळी होते। आणि पूर्वी गवत काढायला लागायचं, गवत भाजवणीसाठी, पण ते गवत आता न काढता आम्ही हे जे नाचणीचं तूस आहे ते तूस बांधून ठेवतो, म्हणजे जागा पण मोकळी होते आणि भाजवण्यासाठी पण ते कामाला येतं। पण आत्ताच मी आलो इथे, आतमध्ये शिरलो होतो, थोडंसं कोयती होती ती इथे बांधावरती ठेवली आणि बघा नारळीमध्ये गेलो होतो, जाम घाबरलो। आता ही आतमध्ये जायला भीती वाटते। मला वाटतं तो जो होता त्याच्या इथे होता, म्हणजे कोयती ठेवताना आवाज आला तेव्हा इथून मला वाटतं तो इकडे सरकला आणि इथेच होता। मला थोडंसं सरसरल्यासारखं किंवा पादेरी वाजली, त्याच्यामुळे मी ही जी काठी आहे ती हातात घेऊन अशी हलवली आणि जो तिथून त्या बाजून तो गेला आहे, एवढा मोठा लांब सर्प होता, खूप जाडा होता, काळा अर्धेला होता की कोणता होता काय माहीत नाही। तर मी तो तिथेच थांबलेला, मला माहीत नव्हतं। मी तिथून असं वाकून बघत होतो, त्या कोपऱ्यातून खाली गेला। मी त्याला बघण्याचा प्रयत्न केला पण काय तो दिसला नाही त्यानंतर। आणि इथून आहे ना, या इथून पूर्ण बघत होतो तो कुठे जातोय तो, पण तो खाली गेला नाही। ते लाकडं ठेवण्याचं जे चपर आहे ते बनवलेलं, त्याच्यामध्ये त्याच्या राहावट असावी असं वाटतं। इथून बघत त्याला पुढे हे जे कचरा आहे त्याच्यामध्ये तिथे बीळ असेल कदाचित, तिथे कुठेतरी राहिला असावा। पण जाम घाबरलो होतो, भीती वाटते। गेल्या वर्षी मे महिन्यात मला वाड्याकडे तिकडे काजूनं पाणी घालायला जातो, तिकडे सुद्धा दिसला होता, त्याच्यामुळे तिकडे जायला आता भीती वाटते। तर ठीक आहे, आता थोडासा 5 मिनटं बसून नाचणी जी आहे ती छाटायला कापायला सुरुवात करूया। मी एकटाच आहे, बघूया आपण बाहेर आहे का। तर हे जे दरवाजा आहे त्याच्याने असं लावून घ्यायचं, जेणेकरून गुरु आहेत ते जाऊ नये आतमध्ये, केळी वगैरे आहेत ते खाऊ नये, नाचणी। तर ठीक आहे, आता हे नाचणीचं थोडंसं काम करूया, 1-अर्धा-पाऊण तास ऊन होईल, त्यानंतर पण संध्याकाळी यायचं। चला तर मंडळी, आता जाऊया थोडे।
तर ठीक आहे मंडळी, हा मी आता व्हिडिओ तुम्हाला दाखवला. मला आता फास्ट काम करता येत नाही, हळूहळू आपलं मदत करायला येतो. तर मगाशी सर्प दाखवला तो दिसला, त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ करायला नाही, कारण ते त्याच्यामध्ये रांगायला होतं. म्हणजे पटकन मोबाईल काढायला मला सुचत नाही. तर खूप मोठा मोठा झाडा होता. आणि बघा मी पावसाळ्यात तिथलं आजूबाजूचं वातावरण किंवा दृश्य तुम्हाला दाखवलं होतं. खूप हिरवगारच होतं. पण आता कसं आहे ते तुम्हाला परत दाखवतो इकडचं वातावरण कसं आहे ते. म्हणजे हे बघा, हे आमच्या नारळीचा परिसर आहे. बाजूचं आजूबाजूचं भोवतीचं वातावरण मी दाखवतो तुम्हाला. गाडी त्याच्यामुळे बेकार दिसतं. आपल्यानंतर कसं मोकळं दिसते. वाटतं फिरायला पण वगैरे आली इकडे काम करायला तरी एकदम भीती नसते. त्यामुळे आता नाशिकच्या काम चालवलं आहे. हे माझ्याकडचा भाग गाडी असल्यामुळं शाळा पण काय रस्त्यावरती काही दिसत नाही. गाडी अशी आहे. आणि जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवलं आहे. तर थोडासा हे दिसतंय, पण थोडाफार डोंगराचा भाग चांगला दिसतो. तर ठीक आहे मंडळी, हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत पाहिला. आपले खूप खूप धन्यवाद. असेच प्रकारे करत राहिलं अशी इच्छा व्यक्त करून आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.